मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात कर्जमाफी मिळण्याची शक्यता सरकारमधल्या सूत्रांनी वर्तवलेली आहे। 2 ते 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याचा राज्य सरकार त्यासाठी थकबाकीदार शेतकरी आणि थकबाकीची माहिती जिल्ह्यातून मागवण्यात आल्याचं समजतंय। शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। पंतप्रधानांच्या डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना सूचना, सरसकट सातबारा कोरा करा। जो शब्द निवडणुकीच्या आधी दिला होता तर तो व्यवस्थितपणे पाळा। त्यामुळे रक्षाबंधन निमित्ताने 10 बँकेची सरसकट कर्जमाफी तुम्ही केली नाही, परंतु आता पोळ्यानिमित्त तुम्हाला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की तुम्हाला कर्जमाफी करावं लागणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। आता येता जसं की 20 तारखेपर्यंत तुमची 20 ऑगस्टपर्यंत कर्जमाफी होण्याची दाट शक्यता इथं वर्तवण्यात आलेली आहे। आता 50,000 नाही, 1 लाख नाही, तर सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। सातबारा कोरा होणार आहे। त्यामुळे कर्जमाफी संदर्भातील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे। तर त्या तारखेला तुमची कर्जमाफी होणार आहे। तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, खास करून तुम्हाला कोणते कागदपत्रे इथं कर्जमाफी संदर्भातील लागणार आहे, तर सविस्तर संपूर्ण माहिती सांगतो। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। शेतकरी मित्रांनो, तर बघा, या कर्जमाफीची जी काही तक्रार आहे आता ती डायरेक्ट पंतप्रधानांकडे गेली असून संसदेमध्ये विरोधक नेत्यांनी आता डायरेक्ट मोदी सरकारला तक्रार केली आहे। तुम्ही आता सुरुवातीला व्हिडिओ पाहिलाच असेल, स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे जसं की भाजपच्या नावावर आपण इथं राज्यातील 3 मंत्र्यांची शेतकऱ्यांची सातबारा कोरा करणार होतं। निवडणुकीच्या आधी असं आश्वासन सुद्धा देण्यात आलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांनी पण ओरडून निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की आम्ही तुमचा सातबारा निवडून आल्यानंतर इथं दुसऱ्याच दिवशी कोरा करू। परंतु आता शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी माननीय मंत्री बच्चू कडू हे लगातार आंदोलनावर आंदोलन करत आहे। बच्चू कडू मुख्यमंत्र्यांना म्हणत आहे की आता तरी बोललेला शब्द सरसकट कर्जमाफी करा, परंतु जे सरकार आता कर्जमाफी करण्यावर इथं तोंड सुद्धा उघडत नाही। तर आता पंतप्रधानांनी संसदेमध्ये आता विचारण्यात आलं की कर्जमाफी करण्याचा तुमचा काय निर्णय झाला आहे। आता त्यामुळे पंतप्रधान यांनी आता शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे। डायरेक्ट आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आदेश देण्यात आलेले आहे। त्याच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आदेश मिळाला आहे। केंद्र सरकारने आता 1,00,000 कोटीची निधी हे केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला कर्जमाफीसाठी केंद्र सरकारकडून मिळाली आहे। त्यांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आता या जसं की पोळ्यानिमित्त करण्यात येणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, यामध्ये सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार नाही, हे शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नसून यामधून काही शेतकरी वगळण्यात सुद्धा येणार आहे। याची लिस्ट सुद्धा आपण सरकारच्या माध्यमातून बघणार आहे, जाहीर करण्यात आलेली आहे। आता तुम्हाला माहीतच असेल 5 कागदपत्रे तयार ठेवायची आहे। जर ही 5 कागदपत्रे तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। तुम्ही जर या यादीसाठी पात्र असाल, या जसं की अटी शर्तीमध्ये बसत असाल तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे। सोबतच फक्त या 12 जिल्ह्यांमध्येच ही कर्जमाफी करण्यात येणार आहे। जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तरच तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे। त्यामुळे जिल्ह्यांची यादी नक्की पहा। सोबतच सरकारने काही पात्रता सुद्धा लावलेल्या आहे। या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। म्हणून कोणतीही माहिती न चुकता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्ही कर्जमाफी योजनेतून पात्र व्हाल। त्यामुळे कर्जमाफीसाठी कोणते 5 कागदपत्रे तयार ठेवायचे आहे, पात्रता काय देण्यात आली आहे आणि कोणते ते 22 जिल्हे असणार आहे ज्यामध्ये ही कर्जमाफी होणार आहे, तर ते सर्व या संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। तर बघा, इथं मुख्यमंत्र्यांना इथं डायरेक्ट आदेश मिळाला आहे। कर्जमाफीमध्ये सर्वच बँकांची यादी इथं मी तुम्हाला सांगतो सरकारच्या माध्यमातून इथं जाहीर करण्यात आलेले आहे। अनेक शेतकऱ्यांनी काय केलं की आम्ही शेती पिकासाठी कर्ज काढत आहोत अशा प्रकारची खोटी कागदपत्रे काढून त्यांनी जसं की 10 लाख रुपयापर्यंत कर्ज उचललं आणि त्यांनी जसं की घर घेतलं 10 लाख, जसं की त्यांनी घर, प्लॉट, शेतजमीन सुद्धा विकत घेतली। शेती पिकाच्या नावाखाली घेतलेलं कर्ज हे घेऊन शेतकऱ्यांनी मोठे मोठे घरे सुद्धा बांधली आहे। काही जणांनी तर विहीर घेतली। मग कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, तारीख काय देण्यात आली आहे, याबद्दल सर्व अपडेट या ठिकाणी आपण पाहून घेणार आहे।
पहा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने सुद्धा कर्ज घेतलाय, इथं आढळून सुद्धा आलाय। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या ठिकाणी कसून चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे मग आता या ठिकाणून खरंच शेती पिकासाठी तुम्ही कर्ज काढला आहे का? जर की 2017 ते 2025 पर्यंत आतापर्यंत खरंच शेती पिकासाठी तुम्ही कर्ज काढलं असेल तर तुमची खरोखर इथं कर्जमाफी होणार आहे आणि कसून गंभीरपणे ही कसून तुमची चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की नेमकं कर्जमाफी कोणत्या तारखेला करण्यात येणार आहे, तारीख काय आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार, खास करून किती शेतजमीनवर कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, हे स्पष्टपणे आता अधिकृत अशी तारीख आता जाहीर करण्यात आलेली आहे। आता कारण मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांची तक्रार मोदी साहेबांकडे गेली होती। तर ही घटना नेमकं काय आहे की एका बघा, इथे शेतकरी मित्रांनो, जसं की मार्च महिना होता आणि मार्च महिन्याच्या 25 तारखेच्या जसं की जवळपास इथं अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की 31 मार्चच्या आधी कर्ज भरून टाका तर तुम्हाला कर्जमाफी होणार नाही, स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं होतं। तर शेतकरी सरसकट मोठ्या प्रमाणामध्ये इथं खवळले होते। जसं की तुम्हाला माहीतच असेल, अजितदादा पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की आमच्या सरकारला येऊ द्या, निवडून येऊ द्या, निवडून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुमचा 7/12 कोरा करू। परंतु निवडून आल्यानंतर मात्र हे सरकार पलटलं, डायरेक्ट कर्ज भरा असं प्रत्येक शेतकऱ्याला इथं अजितदादा पवार यांनी सांगितले। त्यामुळे शेतकऱ्यांची इथं परिपत्रकाद्वारे डायरेक्ट मोदी सरकारला सुद्धा हे तक्रार केली होती। शेतकरी म्हणाले आम्हाला फसवलं, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, आम्हाला असं सांगितलं, आम्हाला असं आश्वासन बोलून दिलं आणि दुसऱ्याच दिवशी कर्जमाफी करणार असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे मोदीजींना आता डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना आदेश दिले आहे। त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांची इथं कर्जमाफी ही या महिन्यामध्ये केली जाणार आहे। कोणता तो महिना असणार आहे, कोणत्या तारखेला कर्जमाफी करण्यात येणार आहे, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया। म्हणून शेतकरी मित्रांनो, आता रक्षाबंधनाला तुमची कर्जमाफी झाली नाही, परंतु आता पोळ्याच्या निमित्त तुमची कर्जमाफी स्पष्टपणे करणार असं आदेश इथं मुख्यमंत्र्यांना आलेला आहे। तर लक्षात ठेवा, इथं कर्जमाफी तुमची होणार आहे। फक्त बाकीच्या शेतकऱ्यांना इथं कर्जमाफी मिळणार नाही, कर्जमाफीच्या लाभापासून त्यांना वंचित राहावं लागणार आहे। तर पात्रता निकष हे तुम्हाला चेक करावा लागणार आहे। कर्जमाफीचा फायदा आणि लाभ हे कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे, तर बघा, गरीब आणि गरजूवंत शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा फायदा लाभ इथं मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांकडे उत्पन्नाचा दाखला असायला गरजेचे असणार आहे। शेतकऱ्यांचं जसं की उत्पन्नावरती आता ठराविक मर्यादेपेक्षा इथं जास्त उत्पन्न असेल तर त्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही। 10 एकर 10-20 एकर त्यांच्यापेक्षा जवळ इथं शेतजमीन असेल त्यांना देखील फायदा मिळणार नाही। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची इथं कर्जमाफी संदर्भातील 5 कागदपत्रे आता तयार करून ठेवायची आहे। आता ही कागदपत्रे आपण जर का तिथं तयार करून ठेवली तर कर्जमाफीचं पहिलं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे बघा, आधार कार्ड। आधार कार्डवर तुमचं काही इथं चुका असतील तर त्या तुम्हाला दुरुस्त करून घ्यायच्या आहे, लवकरात लवकर अपडेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, 2 नंबरचं जे काही कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं राशन कार्ड। जर तुमच्याकडे पिवळं व केसरी राशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर पुढचं जे कागदपत्र आहे ते म्हणजे रहिवासी दाखला। रहिवासी दाखला म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का याचा पुरावा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर 4 नंबरचा कागदपत्र तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे तुमचा शेतीचा 7/12, शेती पिकाचा 7/12 तुम्हाला लागणार आहे। तुमच्याकडे 10 एकरपेक्षा जास्त जमीन नसेल तरच तुम्हाला कर्जमाफी देण्यात येणार आहे, असं इथं सरकारच्या मार्फत स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। फक्त गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, ज्यांच्याकडे जास्त शेतजमीन असेल अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही। त्यानंतर सर्वात शेवटचं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला। सरकारने तुमच्या वार्षिक उत्पन्नानुसार ठराविक इथं उत्पन्न तुमचं असेल आणि मर्यादेच्या आत तुमचं उत्पन्न असेल तरच तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे, नाहीतर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही, असं स्पष्टपणे सरकारने सांगितलं आहे। तर मित्रांनो, कर्जमाफी कधी होणार, तर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता इथं सरकारने सांगितलेली आहे। तर अशा प्रकारे कर्जमाफी संदर्भातील माहिती होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।